जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मागील गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मक्याची आवक वाढली असून जवळपास या हंगामात जानेवारी अखेरपर्यंत 2 ते 2.5 लाख क्विंटलपर्यंत मका येण्याची शक्यता नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनातर्फे सभापती सौ संध्या पाटील यांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात यंदा मक्याच्या उत्पन्नात वाढ झाली असून नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून ते आज अखेरपर्यंत सुमारे 75,000 क्विंटल मक्याची विक्रीसाठी आवक झाली असून लाल मक्याला 2,000 पासून ते 2400 रुपयेपर्यंतचा क्विंटलला भाव मिळत आहे, तर सफेद मक्यास 2800 पर्यंत व 3400 रुपयेपर्यंत भाव आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांमध्ये जवळपास 70 ते 80% वाहने हे मक्याची आवक करतानाचे दिसून येत आहे। दररोज किमान 250 ते 300 वाहने हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मक्याची आवक करताना दिसून येत आहे। तसेच या हंगामात जानेवारी अखेरपर्यंत 2 ते 2.5 लाख क्विंटल मकाची आवक होण्याची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ संध्या वकील पाटील यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती बोलते, संध्या वकील पाटील। आपल्या नंदुरबार मार्केटला लाल मक्याची आवक ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे। आतापर्यंत 75,000 क्विंटल आवक आली आहे। 2,000 पासून 2400 पर्यंत भाव लाल मका, 2800 ते 3400 पर्यंत सफेद मका विक्री होत आहे। सध्या बाजार समितीमध्ये 240 ते 300 वाहनामधून मका विक्रीसाठी येत आहे। जानेवारी अखेरपर्यंत मका आवक सुरू राहील। साधारणतः 2 लाख क्विंटल मका या हंगामात विक्री होण्याची शक्यता आहे।